कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, चल जेवायला चल। हो येते, तुम्ही व्हा पुढे। येते भाऊ, खरंच येते। शिवा, मी यासाठी नाही थांबलो। मी यासाठी थांबलोय की तू मला कधी सांगणार आहेस? काय सांगायचंय? हेच, तुला वाईट वाटलंय, तुला बोलायचंय, पण आता तू बोलत नाहीयेस। मी तुम्हाला सगळं सांगेन असं म्हणाली होतीस, पण आता सांगत नाहीयेस। नाही, असं खरंच काही नाहीये। शिवा, उर्मिलानी मला सगळं सांगितलं। उगाच असं मनात धरून ठेवू नकोस। नाही भाऊ, मी मनात काही धरून ठेवत नाही। शिवा, तुझ्या आणि सीताच्या स्वभावात काय साम्य आहे तुला माहिती? तुम्ही दोघीही खूप स्वाभिमानी आहात। सीताला जेव्हा एखाद्या गोष्टीचा राग येतो, वाईट वाटतं, तेव्हा जोपर्यंत तिला कोणी विचारत नाही तोपर्यंत ती सांगायला येत नाही। शिवा, कधी कधी ना आपलं मन मोकळं करणं खूप गरजेचं असतं। खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात साचून राहिल्या ना तर त्याच्या ओझ्याखाली आपण दबून जातो। आणि मी तर तुझ्या बाबांसारखा आहे असं तू म्हणाली होतीस ना, तरी सांगत नाहीस। हे भाऊ, मला कोणाची तक्रार नाही करायची। नाही, तक्रार करायची गरज नाहीये, पण तुझं मत तर देऊ शकतेस ना तू। आज जे घडलं त्यात तुझी चूक होती का नव्हती? आई शपथ नव्हती। नसेलच, मला माहितीच आहे शिवा, तुझी चूक असेल ना तर तू ते सरळ मान्य करशील। पण सीताने तुला असं बोलायला नको होतं। त्यांची तरी काय चूक आहे? त्या ज्या प्रकारे घर सांभाळतात तर त्यांना त्रास होईलच ना। अरे वा शिवा, तुला तुझ्या सासूबाईंचा स्वभाव कळला म्हणजे? हे बघ शिवा, सीताचा तुझ्याबद्दलचा राग हा तिनं तुला तुझ्या आधीच्या रूपात बघितलंय ना, त्यामुळे तुझं आत्ताचं हे रूप ती ऍक्सेप्टच करत नाही। तिला तुझी छोट्यातली छोटी चूक खूप मोठी वाटायला लागते। आता मी तिला समजावतोय, पण माणसाचं मन असं एका झटक्यात बदलत नाही ना। मग तोपर्यंत तू काय करू शकतेस तर तू स्वतःला सांभाळू शकतेस, स्वतःला खंबीर बनव। मी, लक्ष्मण, उर्मिला, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत। आम्ही सगळे तुला समजून घेऊ। तुझी चूक झाली तरी आम्ही तुला समजून घेऊ, पण तुला स्वतःला खंबीर बनवावंच लागेल। सतत तुला काही ना काहीतरी प्रयत्न करत राहावं लागेल, आणि एक दिवस बघ, तू सीताचं मन नक्की बदलशील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।